श्री विजयकुमार यांच्या भावाचे घर बळकावून या निवासी जागेचा अनिवासी वापर करून तेथे हा अवैध काळा धंदा चालत होता। पोलिसांकडे तक्रारी करून सुद्धा यावर कारवाई होत नव्हती। विजयकुमार यांच्यावर प्राणघातक हल्ला सुद्धा झाला होता। त्यावेळी डॉक्टर फुटाणे यांनी मदत करून त्यांना जीवदान दिले। तेव्हा विजयकुमार यांचे पुत्र जितेंद्र मिस्त्री यांनी डॉक्टर फुटाणे यांना सर्व प्रकार सांगितला आणि या प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली। त्यानंतर डॉक्टर फुटाणे यांनी वेगवेगळ्या शासनाच्या संस्थेतून माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मिळवली। त्या माहितीमध्ये दारूचे लायसन्स अवैध सापडले। ते सिद्ध झाल्यावर शासनाच्या आदेशावरून हे देशी दारूचे दुकान बंद करण्यात आले। या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या अनेक गोष्टींचा डॉक्टर फुटाणे यांना सामना करावा लागला, पण संविधानाच्या मार्गातून त्यांनी विजयकुमार यांना न्याय मिळवून दिला। तसेच गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या घराबाबतीत न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना न्याय मिळवून दिला। This illegal business was being run by grabbing the house of Mr. Vijaykumar's brother and using this residential land for illegal purposes. Despite filing complaints with the police, no action was taken against this. Vijaykumar was also attacked. At that time, Dr. Futane helped him and saved his life. Then Vijaykumar's son Jitendra Mistry told Dr. Futane everything and requested him to bring justice to these cases. After that, Dr. Futane obtained information from various government institutions through the Right to Information Act. In that information, the liquor license was found to be invalid. After it was proven, the country liquor shop was closed on the orders of the government. Dr. Futane had to face many obstacles in this process. But through the path of the constitution, he got justice for Vijaykumar. He also got justice for him in the case that had been pending in his family for the last 10 years. या कारवाईमध्ये डॉक्टर संजय मुखर्जी साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्री एनडी श्रीवर्धनकर साहेब, अपर आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई करिता, श्री परमार साहेब, सुपरिटेंडंट, एक्साइज डिपार्टमेंट, श्री वर्दे साहेब, सुपरिटेंडंट, एक्साइज डिपार्टमेंट यांनी मोलाचे सहकार्य करून हा देशी दारूचा धंदा बंद केला। In this operation, Dr. Sanjay Mukherjee, Commissioner, State Excise, Maharashtra State, Mumbai, Mr. N.D. Srivardhankar, Additional Commissioner Maharashtra State, Mumbai, Mr. Parmar, Superintendent, Excise Department, Mr. Varde, Superintendent, Excise Department, provided valuable cooperation and stopped this country liquor business. माझे नाव जितेंद्र मिस्त्री आहे। मी पनवेलमध्ये राहतो आणि माझा एका घरामध्ये देशी दारूचा धंद्याचा बिझनेस चालू होता। तर त्याची कोर्टामध्ये केस होती। तर मी फुटाणे साहेबांना सांगितलं की मला यामध्ये जरा मदत करा। तर फुटाणे साहेबांनी BMC ऑफिसमध्ये जाऊन आणि एक्साइज डिपार्टमेंटमध्ये जाऊन असं कोलाहल केलं आहे की त्यांनी सगळ्यात माहिती घेतली आणि त्यानंतर त्या दोघांची एकच मीटिंग करून तो दारूचा धंदा आहे तो बंद केला। आणि ह्या सगळ्या टायमाला त्यांनी 2 वर्ष लावली, पण 2 वर्षामध्ये त्यांनी एवढा काय कायदा समजून गेला की त्यांनी व्यवस्थित एकदम काम केलं। आणि आज जे प्रलंबित आहे न्यायालयाकडनं, जे न्यायालयामध्ये 15 वर्ष झाले आणि आता ते फायनल आहे की ते घर त्याला मला भेटणार आहे। त्याबद्दल मी फुटाणे साहेबांचा कोटी कोटी धन्यवाद करतो। धन्यवाद। नोव्हेंबर 2025 निर्माणाधीन असलेली अवैध बिल्डिंग सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत घोषित होऊन त्यावर हातोडा पडलेला असतानाही 3 महिन्यांमध्ये 4 मजले तयार होऊन लोकांना ओसी नसतानाही राहायला दिले गेले, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही।
शेवटी सोमनाथ यांनी डॉक्टर प्रकाश नारायण फुटाणे यांना संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. डॉक्टर फुटाणे यांनी बिल्डरला समजवण्याचा प्रयत्न केला, पण बिल्डर ऐकत नव्हता. म्हणून त्यांनी एका दिवसात सिडकोमधून 1 तासात माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही बिल्डिंग अनधिकृत आहे अशी माहिती मिळवली. त्यानंतर त्याच दिवशी NMMC घणसोली येथील विभागीय आयुक्तांना या इमारतीला काम करण्यासाठी CC कशी मिळाली असा प्रश्न केला. यावर आयुक्तांना झालेला घोळ लक्षात आल्यावर त्यांनी बिल्डरच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार FIR दाखल केली व त्याला पुढील काम करण्यासाठी रोखले. तेथे राहत असलेल्या लोकांचे हित जपून डॉक्टर फुटाणे यांनी बिल्डरला समझोता कराराप्रमाणेच काम करण्यासाठी बजावले. 2025, the under construction building was declared unauthorized by SIDCO and Navi Mumbai Municipal Corporation, and despite the fact that it was demolished, 4 floors were built within 3 months and people were allowed to live in it even without OC, but no action was taken on it. So, in one day, he got information from SIDCO within an hour through the Right to Information Act that this building was unauthorized. Then on the same day, he questioned the Divisional Commissioner of NMMC Ghansoli about how the CC was obtained for this building to be worked on. When the commissioner realized the mess, he filed a complaint, FIR, against the builder at the police station and stopped him from doing further work. Protecting the interests of the people living there, Dr. Futane instructed the builder to work as per the settlement agreement. या कारवाईमध्ये सिडकोचे अधिकारी माननीय श्री राठोड साहेब व त्यांचे सहकारी आणि नवी मुंबई महानगरपालिका घनसोलीचे माननीय श्री मुंडावरे साहेब व त्यांचे सहकारी तसेच जस्टिस अँड सोशल ह्युमन राईट्स काउन्सिलचे पदाधिकारी श्री जितेंद्र मेस्त्री, श्री देवराज, श्री जोगधनकर, श्री मधुकर देसाई, श्री LB शर्मा ॲडव्होकेट, श्री ज्ञानेश्वर फुटाणे व श्री नितीन सरणकर यांनी मोलाचे सहकार्य केले. In this action, SIDCO officer Mr. Rathod and his colleagues and Navi Mumbai Municipal Corporation Ghansoli Mr. Mundavare and his colleagues as well as Justice and Social Human Rights Council officials Mr. Jitendra Mistry, Mr. Devraj, Mr. Jog Dhankar, Mr. Madhukar Desai, Mr. LB Sharma, lawyer, Mr. Gyaneshwar Futane and Mr. Nitin Sarankar provided valuable assistance. नमस्कार, माझं नाव सोमनाथ विठ्ठल मोन आहे. मी घनसोलीमध्ये राहतो आणि मी चालीमध्ये राहतो आणि माझ्या बाजूला एक आनंदीकृत बिल्डिंग आहे. त्या ठिकाणी भूषण चौधरी हे बांधत आहे आणि गेल्या 10 महिन्यापासून तो आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देत आहे आणि त्यांच्याकडून आम्ही MOU लिहून घेतलेला आहे. तो बोलला की मी असं भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे काय तुम्हाला देणार नाही असं त्यांनी वचन आम्हाला दिलेलं. आणि 10 महिन्याच्या नंतर त्याने आपले 4 मजले कंप्लीट केले आणि त्याच्यानंतर त्यांनी आपले खिडक्या जे ग्रिल काढायचं ते काम त्यांनी मोठ्या प्रमाणात चालू ठेवलेलं. त्याच्यानंतर मी महानगरपालिकेमध्ये सिडकोमध्ये 2 वेळेसला त्यांच्याकडे तक्रार दाखल केलेली, तर त्यांनी कोणत्याही प्रकारचे आम्हाला काय सहकार्य केलं नाही, मदत केलेली नाही. त्याच्यानंतर माझे मित्र जे डॉक्टर प्रकाश नारायण फुटाणे आम्ही साहेबांकडे गेलेलो आणि जे माझं म्हणणे होतं ते त्यांच्यासमोर मी मांडलेलं सर्व आणि त्यांनी माझ्या सर्व काही व्यथा जाणून घेतल्या. त्याच्यानंतर ते माझ्याबरोबर रायगड भवन ह्या ठिकाणी गेलेले आणि त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांबरोबर वार्ता केलेले आणि त्यांच्यानंतर त्यांनी जो
जे काही कागदपत्र होते त्या ठिकाणी RTI ते सर्व काय RTI वगैरे त्या ठिकाणी घेतलेलं आम्ही सर्व काय, आणि 1 दिवसामध्ये आम्ही RTI घेतलेला. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा महानगरपालिका विभागामध्ये घनसोलीमध्ये आलेलो. त्या ठिकाणी आम्ही वसंत मुंडावरे साहेबांबरोबर वार्ता केलेली आणि त्यांना सर्व जे काय होतं ते सर्व काय आम्ही त्यांच्यासमोर व्यथा मांडलेल्या, आणि त्यांनी फुटाणे साहेबांनी आम्हाला मदत केली की कशा प्रकारे काय जो त्रास झालेला आहे ते सर्व काय त्यांच्यासमोर मांडलेला. आणि त्याच्यानंतर त्या बिल्डिंगवरती कारवाई करण्यात आलेली 2 वेळेसला, आणि त्यांच्यावरती एक FIR दाखल झालेला आहे याच्यावरती भूषण चौधरीवरती, आणि त्यांची 2 वेळेसला बिल्डिंग तोडण्यात आलेली आहे. आणि पुन्हा असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुन्हाही साहेबांच्या समोर त्यांनी MUV लिहून दिलेला आहे की भविष्यामध्ये आम्ही असं कोणत्याही प्रकारे तुम्हाला त्रास वगैरे काय देणार नाही. आमचे मित्र जे आहे प्रकाश नारायण फुटाणे, जे न्याय आणि सामाजिक मानव अधिकाराच्या परिषदेचे ते अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केले, मदत केली, म्हणून त्यांचा मनापासून मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला भविष्यामध्ये असा कोणत्याही प्रकारे त्रास वगैरे बिल्डर वगैरे कोणी काय देणार नाही, आणि भविष्यामध्ये जे पण काही आम्हाला जो त्रास होईल काय होईल भूषण चौधरी आणि त्यांचे कोण काय, तर आमच्या जीवास धोका आहे आणि त्याला ते जबाबदार भूषण चौधरी आणि त्या बिल्डिंग मधले जे काही लोक आहेत 14 लोक ते त्याला जबाबदार असणार. ते धन्यवाद. नोव्हेंबर 2025 पासून इमारतीलगत असलेल्या मीटर रूम मागील जागेमध्ये खुर्च्या टेबल ठेवण्यासाठी बांधलेली अनधिकृत शेड तोडण्यासाठी म्हाडामध्ये तक्रार दाखल केली होती. म्हाडाने 3 महिन्यांनी 2 वेळा नोटीस देऊन सुद्धा शेड धारकाने ती शेड स्वतःहून काढली नाही. उलट 48 तासाची काढलेली दुसरी नोटीस शेड धारकाच्या मर्जीप्रमाणे म्हाडाकडून मे 15 पर्यंत स्थगित करण्यात आली. ही घटना समजल्यावर डॉक्टर प्रकाश नारायण फुटाणे यांनी त्वरित म्हाडाचे कार्यकारी अभियंता राकेश धनवटे साहेब यांच्याशी संपर्क साधून या शेडमुळे हवा व उजेड प्रतिबंधित झाल्याने सरणकरांच्या पत्नीला झालेला श्वासाचा त्रास समजून सांगितला. यावर धनवटे साहेबांनी 48 तासाची नोटीस पारित केली. त्यानंतर शेडधारकाने 10 दिवसांनी स्वतःहून फक्त शेड काढून खुर्च्या ग्रिलसकट बांधून ठेवल्या. श्री सरणकर यांनी 100% कारवाईची मागणी केल्यावर म्हाडाकडून पोलीस संरक्षणासह सरळ तोडक कारवाईसाठी नोटीस काढली गेली. पण प्रत्यक्ष कारवाईच्या दिवशी पोलीस संरक्षण न मिळाल्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. त्यावेळी कुणकुण लागल्यावर शेडधारकाने खुर्च्या काढून भविष्यात पुन्हा शेड बांधण्यासाठी ग्रिल तिथेच बांधून ठेवल्या. अशा प्रकारची कारवाई पाहून डॉक्टर फुटाणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस संरक्षण न मिळण्याचे कारण विचारल्याचे पत्रक म्हाडाला दाखवून कर्मचाऱ्यांना धारेवर घेतल्यामुळे ती जागा पूर्णपणे रिकामी करून तेथे म्हाडाचा अनधिकृत प्रतिबंधित बोर्ड लागला गेला. अशा प्रकारे म्हाडाकडून 60 दिवसामध्ये कारवाईची अपेक्षा असताना या कारवाईला जवळपास 6 महिने लागले. हीच कारवाई डॉक्टर फुटाणे यांनी म्हाडाच्याच नियमाप्रमाणे 6 दिवसात पूर्ण केली असती. A complaint was filed with Mahada in November 2025 to demolish an unauthorized shed built to store chairs and tables in the area behind the meter room adjacent to the building. Despite giving 2 notices after 3 months of application, the shed owner did not remove the shed on his own. On the contrary, the second notice issued for 48 hours was postponed by Mahada until May 15th at the request of the shed owner. Upon learning of this incident, Dr. Prakash Narayan Phutane immediately contacted the executive engineer of Mahada, Honorable Mr. Rakesh Dhanwate sir, and explained the breathing problems that Saranka's wife was experiencing due to the restriction of air and light due to this shed. On this, Mr. Dhanwate sir passed a 48-hour notice. After that, the shed owner removed the shed on his own after 10 days and tied the chairs with the shed. After Mr. Sarankar demanded 100% action, a notice was issued by Mahada for action with police protection. But on the day of the actual action, the action could not be taken due to the lack of police protection. At that time, when there was a commotion, the shed owner removed the chairs only and tied the grill there to build a shed again in the future. Seeing such action, Dr. Phutane went to the police station and showed the Mahada a sheet asking the reason for not getting police protection and took the employees to task, which led to the place being completely vacated and an MHADA's unauthorized prohibited board being put up there. Thus, while Mahada was expected to take action within 60 days, this action took almost 6 months. Dr. Phutane could have completed this action in 6 days as per Mahada rules.
या कारवाईमध्ये माडाचे माननीय श्री राकेश धनवटे साहेब, कार्यकारी अभियंता व उत्तर श्री सचिन खडतरे साहेब, उप अभियंता 1 श्री मधुकर पाटील साहेब, उप अभियंता 2 श्री मयूर खंडेकर साहेब, कनिष्ठ अभियंता आणि वडाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री मनीष आवळे साहेब व त्यांचे सहकारी श्री शेवाळे साहेब आणि संस्थेचे पदाधिकारी श्री जितेंद्र मेस्त्री यांनी मोलाचे सहकार्य केले. In this operation, Mr. Rakesh Nanwate Sir, Executive Engineer, F North, Mahada, Mr. Sachin Khatre Sahib, Deputy Engineer 1, Mr. Madhukar Patil Sir, Deputy Engineer 2, Mr. Mayur Khandekar Sir, Junior Engineer, and Senior Police Inspector of Wadala TT Police Station Home. Mr. Manish Awale Sir and his colleague Mr. Shewale Sir and the office bearer of the organization Mr. Jitendra Mestri provided valuable assistance. नमस्कार, माझं नाव नितीन सरनकर आहे. मी प्रतीक्षानगर सायन येथे राहतो. माझ्या घराच्या बाजूला एक अनधिकृत शेड होती की ज्याच्यामध्ये डेकोरेशन सामान होतं, खुर्च्या आणि टेबल्स, ज्याच्यामुळे मला खूप त्रास व्हायचा. उंदरांचा त्रास, मच्छरांचा त्रास, त्याच्यामुळे माझ्या मिसेसला श्वासाचा त्रास सुरू झाला होता. तर गेल्या 6 महिन्यापासून मी त्या शेड काढण्यासाठी मी प्रयत्नामध्ये होतो. तसे म्हाडाला लेटर पण दिले होते, अर्ज केले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी नोटीस पण काढली. पहिली एक नोटीस काढली, त्याला काय दाद मिळाली नाही. त्यांनी मग दुसरी नोटीस काढली, 48 आवर्सची नोटीस काढली. पण त्या 48 आवर्सच्या नोटीसला न जुमानता काय घडलं माहीत नाही, पण म्हाडाने त्याला समोरच्या व्यक्तीला 15 मेपर्यंतची मुदत दिली, जी चुकीची होती. त्यामुळे मी ही घटना आमचे जस्टिस अँड सोशल ह्युमन राईट्स काउन्सिलचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश नारायण फुटाणे यांना सांगितली. साहेबांनी त्वरित माझ्यासोबत शिंदेवाडी इथे म्हाडाच्या ऑफिसमध्ये आले आणि तिथे हा जो चाललेला प्रकार आहे त्याची त्यांना जाणीव करून दिली. तर त्यानंतर त्या साहेबांनी 48 आवर्सची नोटीस काढली. तरी पण त्यानंतर काही झालं नाही. फक्त ती शेड फक्त काढली गेली, परंतु तिकडे खुर्च्या अशाच बांधून ठेवलं होतं की जेणेकरून पुन्हा भविष्यामध्ये तिकडे शेड बांधली जाईल. त्यामुळे ही पुन्हा बाब मी साहेबांना लक्षात आणली. मग त्यानंतर साहेबांना आम्ही पुन्हा घेऊन गेलो. तर इथे जाण्याच्या आधी त्यांनी पुन्हा एकदा पोलीस सर्वेक्षणासह ती शेड तोडण्यासाठी नोटीस जाहीर केली होती, पण त्याला पण दाद मिळाली नाही. मग शेवटी फुटाणे साहेब आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर साहेबांना जो प्रकार चाललेला आहे, जो चुकीचा प्रकार आहे, कारण की जी तोडकामाचं जो प्रोसेस आहे ती कमीत कमी म्हाडाच्या वतीने 7 दिवसात व्हायला पाहिजे होती, त्याला जवळपास 6 महिने लागले. आणि त्याप्रमाणे साहेबांनी शेवटी सांगितलं की 100% प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे तिकडे म्हाडाचा अतिक्रमण विरोधी असा तिकडे बोर्ड लागला. आणि हे सर्व काम फुटाणे साहेबांनी संविधानाच्या अधीन राहून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली म्हाडाच्या जे स्टाफ आहे अधिकाऱ्यांना. आणि हे खरंच प्रशंसनीय बाब आहे की त्यांच्यामुळे मला पण बरंच काही शिकायला मिळालं. त्यामुळे हे काम खरं पाहता आता 6 दिवसात झालं असतं साहेबांच्या वतीने, कारण त्यांच्या प्रोसेसप्रमाणे, परंतु ते काम म्हाडाच्या वतीने 7 दिवस लागले. म्हणजे सामान्य माणसाला आणखी किती वेळ लागू शकतो. त्यामुळे साहेबांनी एक प्रकारे एक उदाहरण दिलं की यांना जर संविधानाच्या मार्गाने जर गेलं, उशिरा का होईना, परंतु काम हे होतंच. त्यामुळे मी याविषयी जी काही मला जी मदत साहेबांनी केली त्याबद्दल मी साहेबांचे आणि संस्थेचे मनापासून आभार मानतो. नमस्कार, मी जस्टिस सोशल ह्युमन राईट काउन्सिलचा नॅशनल प्रेसिडेंट अँड फाउंडर आहे. आता तुम्ही तिघांच्या नितीन सरनकर साहेब, श्री माननीय जितेंद्र मेस्त्री तसेच मोहन साहेब यांच्याद्वारे तुम्ही सगळे केलेली आमची संविधानाच्या आधी असलेली केलेली कामं तुम्ही ऐकली आहात. त्याचं विश्लेषण करण्याची काही आता मला तरी आवश्यकता वाटत नाही आहे. परंतु पुन्हा एक आंदोलन करण्याचं सांगू शकतं की प्रत्येकाच्या नागरिकाचं कर्तव्य बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे संविधानामध्ये. ते त्याप्रमाणे जर माणसाने म्हणून सांगितले शिका, म्हणजे तुम्हाला शिक्षण घेत्याने तुम्हाला तुमचा अधिकार मिळतो, तोच अधिकार आपल्याला दाखवायचा होता आणि त्याच्या अधीनच मी सगळी ही कामं केलेली आहे. तर मी प्रत्येकाला एक विनंती करतो की आज जे कोणी जर गरीब असतील, त्यांना न्याय मिळत नसेल, तर आमची संस्था सगळ्या प्रकारची कामं करते. आता तुमच्यासमोरच दाखवलं ते अनधिकृतचं काम केलं, रोजगार मेळावा करतो आणि संपूर्ण ऑल ओव्हर भारतामध्ये आम्ही
लोकांच्या रोग्यांची सेवा करतो, त्यांना राहण्याची व्यवस्था करतो. त्यांची सेवा करून आमचे कार्यकर्ते सगळे आम्हाला मदत करतात. त्यांच्या कार्याबद्दल त्यांची पोचपावती मिळते. नोकरी करून माझे सगळे कार्यकर्ते काम करतात. तसंच तुम्ही अशाच प्रकारे संविधानाच्या राहून आमच्या सभासद होऊन जास्तीत जास्त करून ह्याला तुम्ही यूट्यूब चॅनलवरती आम्हाला तुमचा साथ देण्याची कृपा करावी, जेणेकरून जे आमच्यावर येण्याची तयारी आहेत आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांना संविधानाच्या बाबतीत माहिती देऊन, अधिकाराची माहिती देऊ आणि त्यांना सहकार्य करू असं मी वचनबद्ध राहतो. आणि मी माझे 2 शब्द बस.